नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललो आहे मावशीच्या गावाला. तर आमच्याकडे रस्ता नाही, त्याच्यामुळे आम्ही चालतच जातो. माथेरानला जायचं असेल तर या पाटी डोंगर दिसतो तिथून वरती जायला लागतं, आणि पनवेलला जायचं असेल तर इकडून जायला लागतं या रस्त्याने. आणि आमचं गाव राहिलं इथे पाटी. तर तुम्हाला आम्ही आमचा रस्ता पण दाखवतो, पायवाट कसं जायला लागतं ते, आणि प्लस आमच्या मावशींचं गाव पण आम्ही तुम्हाला दाखवू. आणि बाळा पुढे चाललंय आई घेऊन. आमची आईची हिलची चप्पल आहे, त्याच्यामुळे तिने कडली. बाळा आहे ना माझं. आणि माझी चापटी घालली. पिऊ पिऊ हा बाळा कुठं चाललाय? आजोचे गाव आलं. हे नको नको, हे नको नको, मला ना जमणार हातात दे. सँडल नको हातात दे, आपल्याला धंदे ना जमणार. उतरायला चप्पल नुसते हातातून पडत येईल ते चालली. आणि आमची ही वाट आणि आमचे मसवट्या दफन करतात त्या स्मशानभूमी याला बोलतात. आणि आमची मावशींचं गाव हे डोंगराचे ते साईडला आहे, कटोकट त्याचे ते बाजूला आहे. पण आम्ही आता असं अशीच जाऊन इकडून अशी 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 मग अशी. आणि लई जोरात सुटल्यात. आणि आमच्याकडे जाम हवा सुटली सकाळीच 10 वाजता. आणि इकडं आमचे गावाचा आजूबाजूचा परिसर. पिऊ ए बाळा, मग काय सांग तू, तू चालत चल ना. बालाला सगळे माल साडीवर करून हा धरून त्याचा. हाय कर ना, हाय आज कर, हाय बाय कर, बाय बाय, टाटा टाटा टाटा. इकडे 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 माऊ कर, टाटा माऊल, टाटा कर ना बाबू, टाटा टाटा. बाला ये ना, उवान दे का उवान. आम्ही इकडून येतो ना, खाली गाव आहे तिकडून पूर्ण असं चालत येतो. ते अहो चप्पल घाल, मग चालत येतो. त्याच्यामुळे मग इथे टेबल ठेवलाय बसायला, रिलॅक्स रिलॅक्ससाठी, रिलॅक्स. आणि आता आम्ही ते गाव दिसतात तिथपर्यंत चालत जाणार आहे खाली. हा सकाळ तुमचा कोणता वाडे आजा आड्या चल मग जीवन जाऊ पाहता पाहता नेऊ देऊ तर एकदम बाहेर व्हिडिओ करतात. चल पडलं बिडलं इज्जत, तू काही या करणार आहे एडिट करता बेसून मोरच ठेवशील टायटल, लोक देखून मस्त खुशी होतील. तुम्ही कसली आदळी एडिट करताना मग चांगला करेन. ये बघ मस्त ब्रँडेड व्हिडिओ एडिट करेन. आवडा करून नाही पोरा आहे, आवडा करून पोरा नाही आलेच पाहिजे. आता लोकांना वाटत आहे माहिती आहे का काय, लोकांना काय वाटत आहे एवढीशा बाळाला बिना टोपीचं घेऊन चाललेत, कॅप नाही काय नाही. पण आमचा बाळाची डेंजर अजिबात काही ठेवत नाही, डायरेक्ट असं करतो, त्याला आवडतच नाही. आम्ही निम्या रस्त्यात पोचलोय. आमचा गाव ते धोदाडी म्हणजे जिथे रस्ता आहे तिथे पासून 4 किलोमीटरचा अंतर आहे आम्हाला चालायला 4 किलोमीटर आहे, 4 हाय कर, हाय. चला आता बस झालं, बसलंय हाय केला, चल
आता आम्ही गाडीत बसल्यावर तुम्हाला भेटू. तर चला बाय. बाळाला घोडा एक नंबर भेटलाय. पिऊ ए दादी घोड्या कशा वाटत मस्त. ए आव्हान आलाय बघ. उवान कुठं आला? उवान कुठं आलाय? उवान या बघ. आपली लय नशीब बनाव, आपल्याला एअरपोर्ट लय जवळ आहे. त्या डोक्यावर तण लागले ना बाई. लाल पडलाय काळा असून. आता तसाच पाणी लागत होता. आली तर त्याच वाट बघत. दरबालू नापुरा पियाला तसा ते बूट सारखं द्यायला घाललं ना तेव्हा ते त्रासलंय. आता परत आहे बाळा. उवान आलाय आता. पक्के जवळून आलाय वाटत. पिकल्या का? वाव. इथं तर बघ किती बसतात मोठमोठ्याला पिकल्या. आम्हाला कुठे जायचं असलं तरी चालतच जावं लागतं. आणि आमची हाऊस एवढी आहे की आम्ही किती ऊन असलं किती काय असलं तरी जातोच. कारण हाऊस ना आमची. आणि वनिताचा माझ्याकडं सेम सेम वाटत शिक असते पुरा घेऊन. आणि बाकी इकडे चालल्यात. आम्ही अजून पोचलो नाही जिथे रस्ता आहे त्या गावामध्ये. अजून आम्हाला 20 नाही अर्धा तास लागेल. 20 मिनिट नाही अजून अर्धा तास लागेल जायला तिथं. चाललोय आम्ही. आणि ते पण एवढ्या उन्हाच्या भरात. इकडून पूर्ण असं घाम आलाय कानाच्या पुटीतून. हाऊस हाऊस. आम्हाला नावाला एवढ्या करवंद्यात पण काय त्याचा उपयोग ना. करवंदाच ना दिसतं. करवंदी येऊन या करवंद पका कडू आहे ते द्या ऐकवायला. आमचा बाळा आहे करवंदा खाते. बाळा दाखय इक नजर कसं का लागत आहे. आया या आंबाट आहे व तर ते पुरा तोंडी भेटायला आहे. काय वंदा करवंदा देत पुराला स्वतः गोड का त्यांनी पुराला आंबाट देते. आवड्या करवंदी करवंदा ना दिसता. कंचांचा डर तुडून नेले करवंदी येते वाढले डायरेक्ट. तर बघू शकता तुम्हाला हा डोंगर दिसत असेल. या डोंगराच्या वरती आमचं गाव. आणि आम्ही इथून आलोय या डोंगरावरून खाली उतरून. आणि आता आम्ही पोहोचू दुसऱ्या गावामध्ये. तिथे जायला अजून आम्हाला अर्धा तास नाही आता 20 मिनिटं लागतील. अर्ध्यात तर पोचलोय. 20 मिनिटं नाही पण जास्त लागतील. पण तुम्ही बघू शकता आम्ही किती आत वरून आलोय. त्या डोंगरावरून खाली उतरलोय. आणि सगळ्यांना विचार पडत असेल एवढीच्या बाळाला का फिरवतात एवढ्या उन्हात. हाऊस आमची. ऊन लागतंय म्हणून कसं तरी त्याला गंडवायला घेतलंय. तुम्ही बघू शकता किती मोठं विमान आहे. कॅमेरामध्ये बारीक दिसत असेल पण समोरून लय मोठं आहे. बाळा कुठं आहे? कुठं आहे बाळा उवान? कुठं आहे बाळा उवान? कुठं आहे उवान? तोच घाबरलाय उन्हाचा आवाज ऐकून. चला. लय मोठे मोठे विमान आमचे तिथून जातात लँड होण्यासाठी. आणि आमच्या बाईचं कॅस नको बाई सांगू. पोर आहे ना तो काल इज्जत घाली त्याची. ऊन लागत म्हणून बांधलाय पण ते ठेणारच ना. बेकार पोर आहे. या गावापर्यंत रस्ता आहे धोदानी म्हणून तिथे जावं लागतं गाडी पकडण्यासाठी. आपे आता पोचलू आजोचे गली. या डोंगराच्या त्या साईडने आम्ही आलेलो. त्या साईडने पाठी
आजोबांच्या गावाला जाण्याचं कारण एकच की आज आम्हाला हळदीला जायचं आहे रात्री आणि परत मग हळदीला जाऊन आम्हाला रिटर्न घरी येता येणार नाही इकडे आशीच्या पट्टीला माथेरानला. त्यामुळे आजोबांच्या गावाला चाललो आहे आम्ही आणि तिथून रात्री हळदीला जाणार. त्याच्या दुसऱ्या दिवशी उठून परत मग माथेरानवरून घरी येणार. म्हणून आज आम्ही चाललो आहे आजोबांच्या घरी. आम्ही आमच्या आजोच्या घरात पोहोचलो. तसेच आमच्या संजय पाटील साहेबांच्या सौभाग्य होते. सुनीतराव पारदे मॅडम यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. चौधरी परवरकर त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सभापती लीला पारदे, सभापती देवी पारदे, सभापती पूजा पारदे, सभापती सन्मान्य काळाराम पारदे साहेब तसेच सन्मान्य संदेश पारदे साहेब सर्व मान्यवरांनी मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती जायचंय. देखा किती काळा दिसता गाईस. देखा फुल काळ फुल काळ फुल काळ. जेवायसाठी गर्दी बघा तुम्ही. डायरेक्ट पार बेकारला लागले तर नंबर लावायला लागतात. डायरेक्ट नंबर जेवण्यासाठी जेवायसाठी आम्ही वेटिंगला थांबलो. अर्ध्यांना डायरेक्ट खाली बसल्या जेवायसाठी वेट करून. अजून वेटिंगला बसली आणि वेटिंगसाठी वेटिंगची पब्लिक जेवायला काय सुखाने भेटणार आहे. कोणी मग येऊन राहिले पडपड जेवायला लागल. आज आम्हाला जेव्हा काय भेटणार ना आजच्या दिवसात आम्ही लोक वेटिंगला अर्धा तास वेट केला. जेवायचा काही पत्ता नाही. वेटिंगला थांबलेत आणि टेबलवर जेवायला आहे त्याच्यामुळे वेळ लागतो. जर खाली बसायचं असतं तर सगळे एकदा जेवण झाले असते. सकाळी मारीन मी तुझ्याची फेरी फेरे मकर काही तुझ्यावर कोरी. सामने
बनते चांद दिसता दोन वाणते जस्तीचा मनवता आय आय हो काल वाणते जस्तीचा मनवता आय आय हो वल्याचा चिंगचिंग्या बायकोला यांनी माहेरी पाठवली चिंगचिंग्या बायकोला यांनी माहेरी पाठवली मेघबाई बंगाली पाठवली माहेरी पाठवली मेघबाई बंगाली पाठवली चिंगचिंग्या बायकोला यांनी माहेरी पाठवली चिंगचिंग्या बायकोला यांनी माहेरी पाठवली माहेरी पाठवली मेघबाई बंगाली पाठवली माहेरी पाठवली मेघबाई बंगाली पाठवली